पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने कारवाई करत 5 आरोपींना अटक केली। या गोळीबार प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी मोठे यश मिळवले। 6 एप्रिल रोजी संदीप गवस आणि अमित मोर्या यांच्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार केला होता। या घटनेत अमित मोर्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले। नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली। गोळीबारासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून त्या संदर्भात सानपाडा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी राहुल सहानी याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मालवणी मालाड येथून मोहम्मद फरदून अलाउद्दीन खान तसेच अन्य साथीदारांना अटक करण्यात आली। पुढील तपासात विशाल महाडिक आणि गुरफान खान यांचाही या कटात सहभाग असल्याचे उघड झाले। प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून आणि पैशांच्या व्यवहारातून हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे। अमित मोर्या याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणात एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 6/4/2026 रोजी यातील विक्टीम संदीप गवस आणि अमित मोर्या यांच्यावर साईनाथवाडी, ऐरोली या भागामध्ये गोळीबार झालेला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे CR नंबर 306/2026 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, 307 विथ आर्म्स ॲक्टचा। या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सूचनेप्रमाणे जवळपास 5 ते 6 पथक तयार करण्यात आलेले होते। याच्यामध्ये क्राईम ब्रँचचे पथक आणि पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते आणि त्यांनी या गुन्ह्याचा तपास करून यामध्ये 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत। ते स्वतः शस्त्र प्रोक्यूर केलेलं होतं, बाहेरून आणलेलं होतं बिहारमधनं। त्या संदर्भात सुद्धा तपास चालू आहे आणि इतर जे अँगल्स आहे त्याला कोणी मदत केली का हे पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल। सर, जे बाईक होती त्याच्यावर नंबर नव्हता, ज्यांचे म्हणजे अटॅक करण्यात आला होता, तर आरोपीचा ट्रेस कसा तुम्ही केला? याच्यामध्ये तांत्रिक तपास आणि पोलीस स्टेशनच्या टीम्स होत्या, त्यांच्याकडे असलेल्या इंटेलिजन्सच्या आधारावर त्या बाईक चोराचा शोध घेण्यात आलेला आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचा सुद्धा तशाच प्रकारे शोध घेण्यात आलेला आहे। बाईक यांनी चोरी केली होती की म्हणजे दुसऱ्या कोणी चोरी केली? बाईक दुसऱ्या व्यक्तीने चोरी केली आणि याच्याकडे कसं काय आली? त्यांनी एका जणाच्या मार्फत ती त्याच्याकडे पुरवली।